थँक्यू सो मच भाऊ पाटील. चला मॅचमध्ये जाऊया, जेथे बेतवडे संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारले. पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स खेळत असताना गोलंदाज संदीप भोईर यांना पाहतोय. पॉवर प्लेचं पहिला षटक. स्ट्राईकला फलंदाज संतोष साळवे आणि प्रशांत भोईर. पुढे आल्यात, फटका चांगला आहे. चेंडू चालला डीप मध्ये. गोईच्या वेगाने दन 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 करत या 4 रन्स पहा मिळतात आपल्याला. पहिला चेंडू जरी डॉट आला तरी सुद्धा दुसऱ्या बॉलवरती आज चौकार आलाय. चार धावा पाहायला मिळाल्या. आज या टीममध्ये पद्माकर भोईर नाही आहे, संदेश पाटील नाही आहे, सुनील भोईर सुद्धा दिसत नाही आहे. हां, नवीन पदार्पण करणारे राजेश भोईर सुद्धा आज नाही आहेत. त्यामुळे निश्चितच 4 खेळाडू त्यांचे आज नाही आहेत. ओ, फटका चांगला आहे, ग्राउंड शॉट. कमलाकर आल्या तोपर्यंत 2 धावा पहा मिळतात. लॉंग ऑफला होते, लॉंग ऑनला आले आणि तोपर्यंत या 2 धावा घेण्याचा अवधी होता. एकूण धावसंख्या 6. हो, यावेळेस क्लीन बोल्ड. फलंदाज बाद, अगदी पाठीमागे जास्त सरकले. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडूने घेतला इष्ट्यांचा भेद. फलंदाज झालाय बाद. धक्का लागलाय तो पहिला. एकूण 6 धावा. 6 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना टीमला पहा मिळतं आपल्याला. वनडाऊनला मनोज खाडे आल्यात, 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. सहा धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. या क्लीन बोल्ड झाले फलंदाज. ओ, चांगला बॉल होता, उचललाय बॉल कमलाकर टांडेल. वेगाने आल्या तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. गुड फोल्डिंग, गुड थ्रो. वा, अतिशय चांगला थ्रो करत असताना 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, मात्र चेंडूवरती अगदी वेगाने आले आणि तोपर्यंत जिथे 2 धावा घ्यायच्या होत्या तिथे एकच धाव पाहायला मिळाली. 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना लेफ्टी राईटी. ओ, बॉलला वळवलंय, टर्न केलंय. चेंडू चालला डीप मिड विकेटला, सरळ चेंडू जातोय. 3 धावा. 3 धावा पाहायला मिळाल्या. ओव्हर समाप्त झाला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 1 बाद 10 अशी धावसंख्या पाहतोय आपण टीम खांबालपाडाची. गोलंदाज बॉलर ज्ञानेश्वर पाटील आल्यात.
खूपच बाहेरचा चेंडू होता यावेळेस, पण चेंडूचा पाठलाग केला होता. वाईड बॉल. पंच किशोर मुंडे आहेत. वाईडचा इशारा येत असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चांगला चेंडू आहे. 11 धावसंख्या पहा मिळतोय टीम खंबालपाडा संघाची. फुलटॉस. फायदा उठू शकले नाही. जयेंद्र पाटील आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे, रोखले गेले एक धाव. चला फिल्डिंग चेंज होतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत पाहतो या मोठे फटके आले नाही आहेत. एकच चौकार या इनिंगमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू स्टंपच्या वरून गेला होता. कदाचित इच होते की काय असं वाटलं थोड्या वेळापुरतं. डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना फटका येते सुद्धा. चांगला खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी पहा मिळते आपल्याला. एकच धाव. 4 चेंडू फेकल्यात, 3 धावा खर्च केल्यात ज्ञानेश्वर पाटील. आणि पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक. बिग शॉट. मात्र कॅचिटचा कॉल आहे. फटका चांगला आहे. स्टन. चेंडू जातोय सरळ. लॉंग ऑनला बिट करत असताना पहिला षटकार प्रशांत भोईर यांच्या बॅटमधून. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. कोणा चेंडू समजलाच नाहीये. दोन्ही फिल्डर पाहत राहिले चेंडूकडे. चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 23. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. त्यामुळे स्कोरबोर्डवरती 23 धावा पॉवर प्लेमध्ये. गुरुनाथ पाटील. डावखुऱ्या त्याचे बॅटर आहेत समोर. मनोज खाडे यांना पाहतोय. अद्यापपर्यंत 23 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप मिड विकेटला. फल्डर उपस्थित आहेत. खराब फिल्डिंग. प्रदर्शन खराब झालंय. याच दरम्यान शंकरजी म्हात्रे आणि अनंताजी पाटील
यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत, मोस्ट वेलकम. आमचे राज पाटील सुद्धा या ठिकाणी आल्यात. रेग्युलरचे अत्यंत चांगले ऑलराऊंडर. टीम माताडेश्वर 11 माताडीचा इम्पॉममध्ये खेळाडू आहे. गतवर्षी सुद्धा सर्वांना इम्प्रेस केलं. सर्वाधिक अर्धशतकं झळकवण्याचा त्याच्या नावावरती रेकॉर्ड राहिला आहे. हो, उडवलाय बॉलला. बॉल हा येत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. हाफ शॉट केलेत. एकच धाव. मगाशी चौकार आला, त्यानंतर एकेरी धाव मिळत असताना 28 धाबा. 28 धाबा स्कोरबोर्डवरती होत असताना प्रशांत भोईर स्ट्राईकवरती आहेत. मगाशी त्यांच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार पाहिला आपण. फुल टॉस आणि चेंडू पाठीमागे चाललाय. कीपर बीट झाल्यात. वाईड बॉल. यस, 5 धाबा एकूण पाहायला मिळतील आपल्याला. पाच धाबा स्कोरबोर्डवरती पाहतोय आपण. धावसंख्या आपल्याला पाहा मिळते आता वेगाने. चांगल्या धाबा आता येण्यासाठी सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. अपील केलं. यास लेग B4 LBW. फलंदाज बाद झालाय. मोठा धक्का लागलाय टीम खंबालपाडा संघाला. नवीन बॅटर विक्रम शेलार मैदानामध्ये येत असताना पाहतोय. टीमचा बॅकबॉन पहा मिळतो आपल्याला सातत्याने. त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यानंतर सातत्याने धाबा आल्यात. आणि आता 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलाय. विकेट मिळाले. तिसरे षटक मार्गस्थ असताना चालेल. यावेळेस ऑन साईडला खेळा. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. रनआउटचा धोका होईल काय ते पाहावं लागेल. आणि पंचांना रेफर केलंय. पंचांकडे कडाक्ष टाकलाय. सर्व फिल्डर एकत्रित आले होते अपील करण्यासाठी. आणि पंच सत्यवान पाटील त्या ठिकाणी सांगितलं की नॉट आउट आहे. त्यामुळे ते 2 धावा कंप्लीट झाल्यात. 35 ही धावसंख्या. हो, पुढे एकदा फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल मात्र चेंडू अगदी पॅरेलल शॉट. षटकार. गुड शॉट. चांगला फटका होता. त्याच्यावरती या 6 धावा पाहायला मिळाल्या. विकीच्या बॅटमधून हा षटकार आलाय.
चला तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. लास्ट टू गो. या शेवटमध्ये या ओव्हरमध्ये शेवटचा चेंडू आपल्याला पाहा मिळतोय. पुन्हा एकदा हो, चांगला चेंडू होता, अगदी यॉर्कर, जबरदस्त चेंडू होता. आणि आता षटक समाप्त झालं. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 41 धावा स्कोरबोर्डवरती पाहा मिळतात. काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण तर अनंतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. मंगेश शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या पाहुण्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करावा. पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना 41 झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 41. त्याचबरोबर पुढचे सत्कार मुस्ते आमचे शंकरदादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मी विनंती करेन आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते मंगेश शेलार आशीर्वाद आहे. आशीर्वाद पाटील यांच्या शुभ हस्ते शंकरशेठ म्हात्रे यांचा या मंचावरती करायचा आपण सन्मान. पहिलाच बॉल संदीप भोईर यांचा ड्राईव्ह केला जातोय. फिल्डर कमलाकर आहेत, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. चांगला फिल्डिंग करत असताना पाहा मिळतात आपल्याला. शंकरशेठ म्हात्रे यांचा सदिच्छा सन्मान होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. निश्चित या ट्रॉफ्या पाहतोय आपण, चमचमत्या ट्रॉफ्या. ते सन्माननीय शंकरशेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. त्यांचा आम्ही सतत आभारी आहोत की ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सडल हाताने मदत केलेली आहे. त्यांचा आभार. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर पाहायला मिळालं. खूपच लांब षटकार, डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि या षटकार टोकत असताना विकी शेलरच्या बॅटमधून. आणि निश्चितच जेव्हा जेव्हा माताडेश्वर चषक असतो तेव्हा तेव्हा शंकरशेठ म्हात्रे यांच्या वतीने ह्या ट्रॉफ्या आम्हाला सुपूर्द करतात. प्रत्येक वेळेला त्यांच्या वतीने हे मदत ही केलीच जातो. निश्चितच त्यांचं सुद्धा आपण आभार. कारण स्पर्धा म्हटली की कोणाचं तरी पाठबळ हवं असं, सहकार्य हवं असं, आणि त्यांचं नेहमी चांगलं सहकार्य राहिलं आहे. पुन्हा एकदा शंकरशेठ म्हात्रे यांचा आपण आभार मानतोय. 48 धावा स्कोरबोर्डवरती. चांगली बॅटिंग होत असताना अद्यापर्यंत पाहिलं आपण विक्रम शेलार जसा आला तसे 2 षटकार अद्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले.
चांगली गोलंदाजी करावी लागेल आता. पुन्हा एकदा फटका चांगला अगदी समोर. ओ हो आशीर्वाद, गुड कॅच. नाहीतर आता प्रणवचा पीसी गेला असा. लागोपाठचा दुसरा षटकार पाहायला मिळाला. 50 कंप्लीट, 50 धाबा, 54 लागल्यात एकूण धाबा स्कोरबोर्ड वरती. 50 कंप्लीट करत असताना लागोपाठ 2 षटकार आल्यात विक्रम शेलार यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तिसरा कॅच होता, मात्र चेंडू लागल्यानंतर खाली राहिला थोडासा, त्यामुळे चेंडू गेला डॉट. अद्यापर्यंत 13 धावा आल्या त्या 4 चेंडूमध्ये. 13 धावा येत असताना आपल्याला पाहा मिळतात. हो फुलटॉस स्विंगला लागलाय, कॅचिटचा कॉल आहे. कॅच कोण टिपणार? हो भवऱ्यासारखे फिरत राहिले 3-3 फिल्डर. आणि पहा चेंडू कुठे ड्रायव्हर्ट झालाय सरळ सीमारेषेकडे. अशा बी 4 धावा होतील, आता कशाला पाहता. 4 झाल्या, 5 सुद्धा झाल्या असत्या थ्रो केल्यानंतर. ओव्हर थ्रो पाहा मिळतोय. 4 धावा धावून एकवटल्या. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगळ्या दिशेला ड्रायव्हर्ट झाला, वळण घेतलं आणि तोपर्यंत 4 धावा. एकच धावमेल येते. काय झालंय? अतिगाई संकटात नाही. एकच धाव. चला येते 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्या. पुन्हा एकदा 3-4 धावा झाल्या असत्या. चार षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 59. या षटकात सुद्धा 18 धावा आल्या. मागच्या षटकात सुद्धा 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चला शेवटचं षटक महेंद्र तांडेल यांना पाहतोय आपण आता. महेंद्रला हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. हो अडवलाय चेंडूला. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. बिंदास पाटील होते, दुसरे धावेसाठी निघाल्यात आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा कंप्लीट करत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल. हो हो बिंदास झेल टिपलाय. जबरदस्त झेल. आजच्या दिवसामध्ये कार्बन कमाल कॅच पकडला गेलाय. कॅच ऑफ द डे सुपर झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद, बिग विकेट, बिग लॉस. टीम SSCC खंबालपडा. धावसंख्या 61.
गणेश आल्यात नवीन बॅटर. चांगला चेंडू होता मात्र कीपरने काय केलं त्या ठिकाणी, बीट झाल्यात कीपर. बॅटकडे आहे का किशोर? बाईच. ओके, एक धाव मिळाली. 62 धावा 62. फुल टॉस, फटका तर चांगला आहे. कॅचिटचा कॉल आहे. पुन्हा एकदा चौकार. संजय होते त्या ठिकाणी. 4 धावा. गुड शॉट. चला, चेंडू आला आता, चौकार आलाय. या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला आता. अपील केलं गेलंय. यास खूप अपील होतं या चेंडूवरती. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. 66 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. चांगला ग्राउंड शॉट. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. चेंडू जमिनीलगत फटका. 1-2 मध्ये रूपांतर. आणि पुन्हा एकदा गरज होती का या ठिकाणी पहा किती मिसफील्ड केली आहे. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 मिळाल्या. 5वीचा प्रयत्न नाही, 4च. 4 धावा पाहिल्या पण शेवटच्या बॉलवरती एकूण धावा झाल्यात त्या 70 धावा झाल्यात. 71चं टार्गेट लक्ष्य असेल 71चं. नक्कीच बघा, एक आनंदाची बातमी होती. आपण तर अनंत पाटील यांच्या माध्यमातून जेव्हा आपण तर माताडी संघ 40+ माध्यमातून फायनलमध्ये पोहोचला होता शिर्डूंच्या स्पर्धेमध्ये, टच झाला होता. त्यामुळे त्यांना 5 कोंबड्या आणि 1 बोकड देखील त्यांनी दिला होता. त्याबद्दल अनंत पाटील तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जर आमचा आवाज तुमच्या बंदात असेल तर तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद. पिंट्या धावा झाल्या प्रथम बॅटिंग करताना 70 धावा केल्यात. 71 धावांचं लक्ष्य आहे बेतोडा 40+ संघासमोर. आता हे आव्हान कशा प्रकारे पार करतोय तर मदन भोईर त्यांनाही विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र आपण पाहू शकता बरोबर 1:45 झालेले आहेत. तर पहिल्या फेरीत आपण तर दुसऱ्या फेरीत पहिली मॅच. चला, अडवली आणि चिकनगरचे कॅप्टन टॉससाठी या. 4 षटकांची ती मॅच असणार आहे. राज पाटील देखील आम्हाला जॉईन येतात गुणलेखकाच्या भूमिकेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. न हल्ली भरपूर चर्चेत नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. पिंट्या जोशी आपण बघितलं तर बऱ्याचशा खेळाडूंनी आता वाकलांच्या स्पर्धेमध्ये ते केले की त्यांच्या नावाची चर्चा झाली की राज पाटील सलामी लावून खूप चांगली बॅटिंग करतो. GPL मध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळ. पिंट्या जोशी, तुमचं नाव कधी निघतं जेव्हा तुम्ही चांगला क्रिकेट खेळता आणि तुम्ही इतरांबरोबर चांगल्या त्याचं नातं, मित्रत्वाचं नातं जपताना, तेव्हा तुमचं नाव निघलं जातं. क्रिकेट तर तुम्ही सर्व चांगले खेळता पण तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहेत हे फार महत्त्वाचं असतं आणि ते केलं आहे राज पाटीलने देखील. आज राज पाटील कोणत्या संघात खेळतो हे महत्त्वाचं नाही, मातार्डी गावाचं नाव मोठं करतो ते फार महत्त्वाचं आहे. तर या राज तुमचं देखील आम्ही करतोय शाब्दिक सुनानी हार्दिक हार्दिक स्वागत. 71चं लक्ष्य टॉससाठी या. 14.2च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. प्रणय देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. राज पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. चला चला लवकर
टॉससाठी या अडिवली 40+ आणि चिकनगर 40+ दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. खूप चांगली मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांना ती. आणि यातून जो संघ जिंकेल तो चिंचोडापाडा 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल. 71चं लक्ष्य 70 झाल्यात. राज पाटील देखील आम्हाला जॉईन होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. म्हणजे आता अपकमिंग टुर्नामेंट बघितली तर यावर्षी 2025ची मोठी स्पर्धा मकर संक्रांत चषक म्हणजे ग्रामीणचा वर्ल्ड कप आपल्याला बघायला मिळेल. कुंटवासी हरिभक्त परायण आपण तर मारुती व लक्ष्मण क्रीडांगणामध्ये GPL देखील तिथे ग्रामीण आपण बघितले तर ची स्पर्धा देखील तिथे झाली. GPL देखील तिथे झाली. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील स्पर्धा झाली. त्यानंतर 40+ची देखील प्रीमियर लीग झाली. म्हणजे अशा अनेक स्पर्धा आणि त्या अनेक स्पर्धेमध्ये खेळून मग खेळाडूंना आपण त्या ISPL मध्ये पण आज केतन म्हात्रेला बघा 26 लाख 26 लाख वरती काहीतरी 40,000 आणि ऋतिक पाटीलला मला वाटतं 4,60,000 रुपये मिळाले. हे आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे ग्रामीणचे खेळाडू. आणि रुद्र पाटील देखील बघा ना, त्या बरीच चर्चा होती काल. आम्हाला देखील प्रश्न पडला हा कोणता गावचा खेळाडू आहे, पण साबे गावचं देखील आता नाव मोठं केलं जातं. त्याबद्दल रुद्र पाटीलला आपण प्रथमतः धन्यवाद देऊ, त्यांच्या ग्रामस्थांना धन्यवाद देऊ, त्याच्या आईबाबाला धन्यवाद देऊ, कारण की त्याने सपोर्ट केला त्याला. नाही असं चांगलं क्रिकेट खेळ. मला वाटतं राज पाटील तुम्ही देखील संधीचा फायदा घ्यायला पाहिजे होता नेक्स्ट वीक. नाही पण आत्ता तुम्ही इनफॉर्ममध्ये होता म्हणजे तुम्हाला चान्स होती. प्रकाश कोणतं काम ना जेनो काम ते न करो बिजू करतो गोतो, ज्या दिवशी जे करायचं तेच करा. जाऊया मॅचच्या दिशेने. 71 धावांचं लक्ष्य. संदीप भोईर आणि सोपान पाटील उजव्याने आपण तर लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतंय. उजव्या हाताचा बॅटर डावखोरा बॅटर. 71चं लक्ष्य. 14.4च्या सरस 2च्या सरस ह्या मैदानावर धावा आपण तर होत आहेत. जर विचार केला तर 94 झाल्या, नंतर 80 झाल्या, पण तिसऱ्या मॅचमध्ये कमी धावा झाल्या, फक्त 51 50 झाल्या आणि आता आपण तर 71 विन आहेत, 70 झाल्या आहेत, 71 विन आहेत. प्रशांत भोईर उर्फ बाला गोलंदाजी मार्कवर, कारण 2 षटकं फार महत्त्वाची आहेत. विकीची 2 षटकं किंवा बाला 2 षटकं टाकू शकतोय, म्हणजे ही 3 षटकं फार महत्त्वाची आहेत. तर पहिल्या चेंडू 30 गणेशा ओपन केला, चौकार आणि खातं उघडलं जात आहे. चार धावेने खातं उघडलंय. 4 धावेने खातं उघडलं. पहिला चेंडू काय बॅटिंग केली होती संदीपने देखील GPL मध्ये ग्रामीण 40+ मध्ये. त्याला माहिती आहे कशा प्रकारे बॅटिंग करू शकतो. इथून त्याने जर चांगलं क्रिकेट खेळ नाही. खेळाडू बघा कुठे जाऊ नका. आपण आमचे स्वयंसेवक आहेत, सूचना आल्यात बघा आयोजन कमिटीच्या. चौकार आलाय. पहिल्या चेंडू संदीपसाठी ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉट 5 लेग शॉट स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक मिड विकेट लॉंग ऑनला सुनीलला आपण पक्षात ऑफ साईडला शॉट टर्मॅन पॉईंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. प्रशांत आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो स्ट्रायकला संदीप. ओ उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. विकी आला झेल खाली, झेल ड्रॉप. भरपूर धावले. मनोजला झेल पकडला, मनोजने झेल पकडला असता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला ते होते, पण कदाचित विकीने कॉल दिला असेल मिड ऑफ वरून की मी येतोय, मी झेल घेणार. सोपा झेल होता, मनोजला झेल सुटलाय. जीवदान मिळालाय संदीपला. जीवदान क्रिकेट नेहमी महागात पडतात. संदीप भोईर एक असा बॅटर आहे ना, काही करू शकतो मैदानावर. ट्रॉफी खूप ब्युटिफुल आहेत.
जेव्हा ट्रॉफी पसंत केल्या तेव्हा बिंदास पाटील आम्हालाच देखील फोन केला होता, बाळू पाटील ट्रॉफी खूप चांगल्या घेतल्यात आम्ही, आणि खरोखर आलेल्या ट्रॉफीच्या प्रत्येकजण प्रेमात पडतोय, मोहात पडतोय. प्रशांत पडेदा गोलंदाजी मार्कवर रेटाम ओर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला संदीप भोईरला आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊनच्या मध्ये एज चेंडू मागे सरकला, यावेळेला शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषा पार, चौकार. चला टॉससाठी या, अडोलीचे कॅप्टन आले, चिकनगरचे कॅप्टन टॉससाठी या. अंतिम कॉल आहे बघा आपल्याला पिंट्या. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर जरा संगणकाला पाठवा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये राज पाटील आम्हाला चांगली माहिती देत आहेत. 10 धावा. राज पाटीलचा देखील अक्षर बघा किती सुंदर आहे, मोत्यापेक्षा सुंदर अक्षर आहे त्यांचं, आणि त्याने ते स्कोर बोर्ड लिहिण्याचं काम केलं त्या प्रणय. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ, कारण की आमच्या गुणलेखाला पिंट्या जोशीला थोडासा ब्रेक पाहिजे होता. दुपारचं भोजन करायचं आहे त्यांना. जगदीश पाटील देखील भोजनाचा आनंद घेतात, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. कारण का आज ते थोडेसे जॉबवर होते पण उशिरा आले, पण वेळेवर आले, त्याला फार महत्त्व आहे. कारण कांबोट्या विभागात जॉब करून परत इथे येणं भरपूर अवघड काम असतं. त्या ट्रॉफिकची समस्या. शंकर म्हात्रे ज्या शुभास्ते आपण टॉस करूया. चला गणेश या करूनच जावा, थांबा जरा, टॉस होऊ दे. प्रशांत पुण्याचा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला संदीप भोईर चांगली बॅटिंग करतोय. हो फटका चांगला खेचला यावेळेला सरळ बॅटने, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे तिथे सुनील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा झाल्या असत्या, मानस होतं पण धाडस नव्हतं. सोपान पाटील तयार नव्हते दुसरी धाव घ्यायला. नसंख्या धावफलकाती 11 धावा. पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आल्यात. अजूनही चेंडू बाकी आहेत. राज्य आम्हाला सांगतात 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रुद्र पाटील मला वाटतं साबेगावचा SPL ला निवड झाली, एक मोठी गोष्ट असेल. मी तर म्हणेल त्याचं स्वागत केलं पाहिजे ग्रामस्थांनी. तर या विभागातील मला वाटतं पहिला खेळाडू ठरला सर राज. आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा आपले ग्रामीण खेळ असे खेळतात ना, तेव्हा आम्हाला देखील बरं वाटतं. आम्ही देखील आदराने जगदीश पाटील यांचं नाव सातत्याने घेत असतो. प्रशांतने एंड बदलला. स्ट्राईकला सोपान, शॉर्ट प्लेनचा चेंडू गर करून भावऱ्यासारखे फिरल्यात सोपान पाटील. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. अडवली संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण क्या बात आहे, लगेच निर्णय कळवलाय. चेंडू बाकी आहेत अजूनही आपण, तर एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. प्रशांत शॉर्ट प्लेनचा चेंडू पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक येतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदीपचं कौतुक करेल. डेंजर एंडला त्यांना यायचं. धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीत 13 धावा झाल्यात. कारण 71चं लक्ष असताना धावफलकावरती धावा लागल्यात. आपण तर 13 धावा लागल्यात. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू 58ची गरज आहे. 58 धावा करण्यासाठी आता सरासरी वाढली आहे. आता 15.5ची सरासरी झाली आहे. तेरा धावा आल्यात प्रशांतच्या या षटकामध्ये. तर पाहिजे तर गोलंदाजी मार्कर विकी आलाय. इथून जो संघ जिंकेल तो चिंचवडा 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल दुसऱ्या फेरीमध्ये. मारुती म्हात्रेने काही षटक हाताळलं. क्या बात, हे प्रेम आहे राज. प्रेम द्याल तर प्रेम मिळेल. प्रेम विकत मिळत नाहीये. प्रेम असंच मिळवावं लागतं. क्रियांश आपल्यात नाहीयेत. क्रियांश नवनीत वसे पुरस्कार त्यांनी टी-शर्ट दिलेत. विकी आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक करतो. P2 मध्ये संदीपला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. स्ट्राईकला विकी. ओ पहिला चेंडू यॉर्क लाईनचा बॅटन बॅटन काढलाय. डाऊन दी ग्राउंड. बिटुकेला चेंडू वेगाने चाललाय. संतोष साळवी येतोय, चेंडूला फीड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच ॲक्शनमध्ये आले. चेंडूला उचलला, फेकी केली. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 15 धावा. संतोष साळवी देखील या संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगला कलाकार देखील आहे. सातत्याने आपल्या विभागात त्यांचे कार्यक्रम असतात. ब्रास बँडच्या माध्यमातून देखील भेटत असतात लोकांना. हा चेंडू फ्लिक केलाय. बॉटमॅनचा काय वापर केलाय बघा. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 19. संदीप भोईर बघा मैदानावर चांगली बॅटिंग करतोय. जीवदान मिळालाय.
जीवदान कुणाकडनं मिळाला, विकीकडनं, आणि त्या विकीच्या अगेन्स्ट आता खूप चांगली बॅटिंग करतोय. 19 निघाल्यात 8 चेंडूमध्ये. विक्रम विकी या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. राईट आर्म ओव्हर कडनं मारा करतोय. स्वीपच्या माध्यमातून पाठवलाय, खाली क्षेत्र निवडलाय, मिड विकेट सीमारेषा पार, चौकार. तेवीस धावा फलकाती लागल्यात. नाही पण बघितलं तर सप्रा मैदानावर नेहमी आपण तर गर्दी असते, प्रेक्षकांची गर्दी असते बघा. झाडाच्या निसर्गाच्या सानिध्यात बसून मॅच एन्जॉय करतात काही जण. विकी पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर थोडंसं मागडे षटक ठरतंय. साकला संदीप भोईर जबरदस्त बॅटिंग करतोय. ओ डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून व्यवस्थित मिडल होत नाहीये. टोला चेंडू लागला, एक धाव कंप्लीट केली, 2 धावा होत आहेत का पाहायचंय. सोपान पाटील नकार देत आहे. जिथे 2 धावा तिथे एकच घेत आहेत का. सोपान पाटील धावणं फार गरजेचं आहे. सोपान पाटील धावत नाहीयेत. योग्य निर्णय होता त्यांचा देखील, कारण ते क्रीजपर्यंत पोहोचत नाहीत ना. तर इथे विकेट सोपान पाटीलला माहिती आहे विकेट सॅक्रिफाईस झालंय तर मग मागात पडू शकतो. आणि खास करून महत्त्वाची विकेट आहे ती म्हणजे संदीप भोईरची. तो जबरदस्त बॅटिंग करतोय. काय GPL मध्ये बॅटिंग केली होती संदीपने देखील. 2 होत्या पण कदाचित शशांक जर एकाचाच होकार होता दुसऱ्याचा नव्हता, मग तिथे कदाचित धाव झाली नसती. संवाद होणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं असतं. संवादमधला स काढला ना का लगेच वाद होतो आणि एक बॅटर बाद होतो. ते नकोय सोपानला. 8 चेंडू 22 धावांचे खेळ करतोय, पण संदीपचं काम अजून अपुरं आहे. विकी गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. स्ट्रायकरला डावखुरा बॅटर सोपान. हा चेंडू यावेळेला आपण तर बॅटर इथे बाद इथे क्लीन बोल्ड झाल्यात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला तर उर्फी चेंडू त्या सरळ बॅटने खेळायचं, कदाचित तिथे चौकार षटकारला असं नवीन बॅटर येत आहेत. जयेंद्र येत आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. आत्ता कुठे आपण इथे क्रिकेट सुरू झालंय. राजपाटील बऱ्याचशा आमच्याकडे बघितलं तर आमच्या विभागात मैदानातच नाही आहेत. पेंढारकर होता तर तिथे आगरी महोत्सव आणखीन कुठले महोत्सव सारखे चालू असतात. या विभागात तुम्हाला मला वाटतं कमसे कम शेती तरी आहे का तिथे तुम्ही विकेट बनवून गोलंदाजीची प्रॅक्टिस करू शकता. राजपाटील आज तुम्हाला भरपूर जण बोलत देखील असेल प्रॅक्टिसला या आमच्या टीममध्ये, कारण खूप चांगलं क्रिकेट खेळायचं. अष्टपैलू खेळाडू. काय साब्याची स्पर्धा आम्हाला आठवते, काय बॅटिंग केली होती देसाई संघाविरुद्ध, अप्रतिम. जयेंद्र आलेत. 24 धावा झाल्यात. 71चं लक्ष. विकी कमबॅक करतो का पाहायचं इथून. विकेट तर मिळवलंय. राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतो. स्ट्राईकला जयेंद्र पाटील. चांगला चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लाईन पाहत नाही. षटक संपलंय. 2 चेंडू बघा निर्धाव गेले. या षटकात धावा दिल्यात आणि फक्त आपण तर 11 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 2 षटकं संपल्यात. पॉवर प्लेचं षटक संपल्यात. दोन्ही धावा झाल्यात. धाव फलकाती 24. उर्वरित समीकरण येणारे आपण तर 18 चेंडू 47ची गरज आहे. आता सरासरी वाढली. आता सरासरी झाली तर आपण बघितले तर 15पेक्षा जास्त आपण तर इथून तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत. 71चं लक्ष असताना धावा दिल्यात. धाव फलकाती 23 धावा 24 धावा दिल्यात. चला क्षेत्रक्षण लवकर लावून घ्या. 71ची गरज असताना 24 झाल्या. धाव फलकाती लागल्या आहेत. उर्वरित समीकरण 47चं लक्ष आहे. आता 19ची सरासरी येऊन ठेपली. किती वाढली बघा ना सरासरी. आता जवळजवळ 19.5 पेक्षा जास्त सरासरी. संतोष आलाय. एक अजून एक अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू. हा नेहमी सलामीला येतो. जेव्हा जेव्हा संघनायकाने आपण त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केला, विकेट मिळवून दिला. आता पाहायचं इथून कशा प्रकारे संदीप भोईरनं सर्वात आपण तर एक चांगला बॅटर मैदानावर खेळतो. आणि जोपर्यंत संदीप भोईर आहे तोपर्यंत बेतोडा 40+ संघाला आशा असणारे, आशा पल्लवित आहेत, त्यांच्या आशा जिवंत आहेत. आणि ग्रामस्थ देखील त्यांना माहिती आहे की संदीप आहे तोपर्यंत सामन्यामध्ये आपण वापसी करू शकतो. चला चला फास्ट घ्या, जरा फास्ट घ्या. प्रशांत भोईर नेहमी चेहऱ्यावरती आनंद असतं बघा, हास्य चेहरा. जबरदस्त क्रिकेटर. रेग्युलर क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळले. 40+च्या माध्यमातून देखील संघामध्ये आहेत. साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंगॉनला आणि लॉंगॉनला सुनील चौधरीला आपण पाहू शकता. बघा झाडाला जर डायरेक्ट चेंडू लागला षटकार आहे. या पत्राला समोरच्या त्या पत्रानं डायरेक्ट चेंडू त्या साईडला गेला तर षटकार आहे. पप्पू देखील आणि कंपनी आता बघा सज्ज झाली आहे. सुनील भाने
जबरदस्त खेळ केला. 50 धावा देखील 61 धावांची खेळी केली संतोष. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा मिडॉनला चेंडू जोपर्यंत फीड होईल डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असतं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं. 25 धावा अजूनही आपण 17 चेंडू 46ची गरज आहे. इथून जयेंद्रला आता बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. संदीप भोईर एकटा धावा करायला गेला तर लवकर होणार नाही आहे. तूने एंडनी आक्रमण झालं पाहिजे. संतोष साळवी राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता बॅकफुट गेला कट केला. या वेळेला एक धाव कंप्लीट केली. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातो का पायसाहेब? हो खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. पायाचा वापर केलाय. फुटबॉलचा थोडासा प्रकार बघायला मिळालाय. 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल गती 28. नाही लक्षापर्यंत पोचायचं ना तर तुम्हाला आक्रमण करणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक केला संतोष. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. संदीप भोईरला इथून मात्र चांगली बॅटिंग करायची. अजून अर्ध काम केलंय त्याने. उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईडी स्लॉंगरला मंगेश आहेत. चांगलं क्षेत्राची मिसफील्ड झाली आहे. थोडीशी 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. संख्या धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला 30 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. 30 धावा धाव फलकावरती आहेत. अजून 41ची गरज आहे. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. मोठे फटके आले ते कमबॅक होऊ शकतोय. संदीप प्रयत्न करतोय पण इतरांच्याकडून त्याला स्ट्राईक आपण तर 7 लाभणे फार गरजेचं आहे. संतोष राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. फटका चांगला. यावेळेला टायमिंग चांगलं झालंय का? हो चांगलं झालंय. पंचांचा इशारा काय ते 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. 34 धावा. संदीप प्रयत्न करतोय. अजून आता समीकरण बदललंय. 34 झाले आहेत. अजूनही 37ची गरज आहे. इथून सूरज देखील मला वाटतं गोलंदाजी करतो आणि ते करतीलच कारण का मग 4 गोलंदाज होतील. 37ची गरज आहे. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये संदीप उडवलं. यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. पंचांचा इशारा चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. 38 धावा 71ची गरज असणार. 38 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 33ची गरज आहे अजूनही. 13 चेंडू 33. 12 चेंडू 33 वरती खेळतोय. संदीप भोईरची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग करतोय. मॅचमध्ये अजूनही आपण तर आशा पल्लवित करून ठेवल्या. आपल्या संघाच्या आशा त्यांनी अजूनही जिवंत ठेवल्यात. जबरदस्त बॅटिंग करतोय. 33ची गरज आहे. येणाऱ्या आपण आता 13 चेंडूमध्ये हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. कोणाचंही 13 होतात पाहायचं आहे. ऑन साइडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन एक मोठा फटका पाहिजे. फुल टॉस. कॉटन बॉलची संधी होती. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे आणि एकच मिळेल. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 39. आता येणारे 12 चेंडू आणि धावा हव्यात आपण पाहिले तर इथून 32. 16ची सरासरी आता येऊन फेपली आहे. जी 19ची सरासरी ती 16वरती आली आहे. थोडंसं आपण इथं जलपान केलं जात आहे. खेळाडूंच्या माध्यमातून पाणी पिलं जातं आहे. थोडंसं ताजेतवानं होत आहेत. शशांक पाटील देखील बघा दुपारच्या भोजनानंतर थोडंसं ते देखील रिलॅक्स महसूस करतात. गुरुनाथ पाटील येत आहेत काहीतरी मेसेज देत आहेत. मॅच संपली नाही आहे अजूनही कारण दोन्ही संघ राज पाटील खूप चांगली बॅटिंग करतायत. पाणी प्या जास्ती. एका वेळेला शरीरात अन्न नसेल चालेल पण पाणी पाहिजे. गुरुनाथ पाटील आले आहेत काहीतरी बातचीत करतायत. खेळाडू बघा बसून पाणी पितायत. बसून पाणी प्या सेवन करा. संदीप बाणेला माहिती आहे ना पहिली मॅच जिंकलोय आता काय टेन्शन नाही आहे. रमेश दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. रमेश दादांचं एक वैशिष्ट्य स्वतः आपली मॅच झाली का लांब जाऊन बसायचं परत आपल्या मॅचच्या पुन्हा व्यासपीठाकडे येतात. जबरदस्त व्यक्ती उद्योजक आहेत पण क्रिकेटवरती प्रचंड प्रेम.
शशांक, आम्हाला नेहमी त्यांचं निमंत्रण असतं, कधीही बाळू पाटील, नितीन गव्हाण तुम्ही या, मला भेट देऊन जा एकदा तरी. पण दादा नक्कीच आम्ही यावर्षी तुम्हाला 2026ला भेटून जाऊ. रमेश दादा, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त व्यक्तिमत्व. संघ जेव्हा थोडासा विखुरलेला होता तेव्हा त्यांनी एकत्र संघाला आणलं, बातचीत केली संघाबरोबर, जे मतभेद होते ते बाजूला करून मग संघ त्यांनी बनवला, एक चांगला संघ बांधलाय. बघा पाणी स्प्रे पाहिजे. तर येणारे 12 चेंडू 32ची गरज आहे. मॅच 16ची सरसरी. आता इथून 71 धावा करायच्या, तर धावा झाल्या, धावफलकावरती 39. राज पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात. विकीचं हे षटक फार महत्त्वाचं. स्ट्रायकेला संदीप, हवेमध्ये चेंडू, झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट नाही, सोडलाय झेल. आत्ता 2 झेल सोडल्यात विकीनेच. आता हे झेल किती मागात पडतात पाहिजे, कहाणी मिटवीस. आता येणारे आपण तर चेंडू बाकी अजूनही आपण 11 धावांची गरज आहे. 31 नाही, कदाचित विकीला वाटलं मी झेल पकडणार नाही, एक असा अंदाज मानला त्यांनी, पण तो झेल सुटला. नाही, क्रिकेटमध्ये ना कधी कधी जगदीश पाटील सोपे झेल सुटले जातात, अवघडातले अवघड झेल पकडतात. बघा चिकनगड संघाने पहिला सामना जिंकला, त्याचं कारण मामाने खूप चांगला झेल पकडला. सीताराम मामाने जबरदस्त झेल एका हातामध्ये. बॅट चेंज केली. आता 11 चेंडू 31ची गरज आहे. जयेंद्र पाटील काय करतो पाहायचं. आता या षटकात किती धावा येतात ते महत्त्वाचं आहे, मग सामना कोणाकडे झुकले आपल्याला बघायला मिळेल. चांगला फटका यावेळेला, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. 1च धाव आहे, चांगलं क्षेत्रक्षेत्र आहे. सूरज उर्फ भाऊ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 41. आता फक्त 30 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. अनंत दादाने खूप चांगला झेल घेतला होता. ओ फटका चांगला यावेळेला, डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला मिडॉनवरनं लॉंग ऑफला. इकडे काय झालं, लॉंग ऑनला थोडीशी मिसस्पीड झाली. नशिबाचा चौकार बेतोडे 40+ मिळाला. सुनीलची काहीच चुकी नव्हती लॉंग ऑनला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. राज पाटील आम्हाला माहिती आहेत 45. 71ची गरज असताना 45 आल्या आहेत, म्हणजे 26ची गरज आहेत. चेंडू बाकेत अजूनही 9. मॅच संपली नाहीये, 45 झाल्यात. नशिबाचा चौकार आलाय. विकी तू संदीप, फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिड विकेटला चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट केली. हा देखील नशिबाचा चौकार. नशीब मात्र पूर्णपणे बेतोड्या 40+च्या बाजूने आहेत. नाही, पुढे आले, अंदाज चुकला आणि चेंडू गेला त्यांना थोडंसं चकून हुलकवणी देऊन चौकार. 8वा चौकार आला संदीपच्या. आणि संदीप खेळतो वैयक्तिक. राज पाटील आम्हाला माहिती आहेत. राज 16 चेंडू 43 धावांची खेळी केली. बॅटिंग आउट टाळ्या होऊन जाते, पण संदीप भोईरचं काम अजून अधूर आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय. धावा त्याला धाव फलकात आपण पाहू शकता. 49. 22ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही 8. काय मॅच जबरदस्त. मी मगाशीच म्हणतो संदीप भोईर जर थांबला ना, हा बॅटर काहीही करू शकतोय. आजही आम्हाला स्पर्धा आठवते, सर्व घरी गेले होते घारीच्या मैदानातून. 29 धावांची गरज असताना संदीपने पुन्हा एकदा त्यांच्या गावावर असताना येण्यासाठी आमंत्रित केले की काय बॅटिंग केलं. ते धावा केल्या होत्या. संघ कुठला तर ते सांगणार नाहीये. 1 मिनिट जरा ते आरशी फिरवा जरा. चॉकलेटी शर्टच्या मागे ती गाडी तिचा आरसा जरा फिरवा. वडाखाली इकडे थोडंसं. चॉकलेटी शर्टवाले आहेत बघा. विकी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला संदीप. चांगला फटका यावेळेला, डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली. मिस स्पीड. चेंडू सीमारेषा पार जातो का पाहायचंय. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. गोलंदाज काय करेल मग. 51 धावा 20ची गरज आहे. प्रत्येक जण आता सुधीरकडून मिसफीड झाली.
नाही, याला म्हणतात नशिबाची साथ. किस्मत बहादूर का साथ देते. 7 चेंडू 20ची गरज आहे. सात चेंडू 20. हा चेंडू फार महत्वाचा आहे. हा चेंडू ठरवेल की कुणाच्या बाजूने सामना झुकेल. वेतोड्या की खांबाळपरा 40+. विक्की आता पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. थोडंसं रनअपमध्ये मोजतोय. रनअप कशा प्रकारे आता घ्यायचं. रनअप पावलं मोजतोय आणि आता पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. स्ट्राईकला संदीप. फुल टॉस. झेलची शक्यता आहे आणि इथे पंचांचा इशारा काय तर पाहायचंय. षटकार आहे का काय. षटकार आणि 50 धावा कंप्लीट झाला. टाय होऊन दे संदीप भोईरसाठी. संदीप भोईर जरा बॅट दाखवायची. GPLचा फॉर्म पुन्हा एकदा दाखवतोय. वेल प्लेड. लाजवाब बॅटिंग. बघा पप्पूने 50 धावा केल्या पहिल्या मॅचमध्ये. आता पहिल्या फिरतील शेवटच्या मॅचमध्ये आपण बघितलं इथून 50 धावा कुठल्या आहेत. बघा सर्व खेळाडू. प्रशांत भोईर आले हात मिळवतात. हस्तो आंदोलन करतायत. धावा झाल्या. धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 57. 14ची गरज आहे. 6 चेंडू 14 मॅच आणली पण स्ट्राईक संदीप भोईरकडे नाहीये. हे महत्वाचं आहे. आता जयेंद्र पाटील काय करतो पाहायचंय. व्यासपीठावर बघा भरपूर चर्चा चालू आहे. आमच्या बाजूला देखील भरपूर चर्चा चालू आहे. प्रत्येक जण आता थोडंसं विकी पाटील यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाणी उपलब्ध झालं. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. काय मॅच आहे बघा. जे प्रेक्षक उभे होते ना ते थोडे पुढे आले आहेत आणि जे सीमेरेषेवर लांब होते ना ते आता आणखीन क्लोज आले आहेत. मग वडाच्या झाडाखाली बेतोड्याचे भरपूर प्रेक्षक आहेत. बघा एक ॲक्टिवाचा आरसा चमकतो. जरा प्लीज दादा तो चॉकलेटी शर्टवाला त्याच्या मागे बघा ना. बरोबर ॲक्टिवा आहे का ज्युपिटर आहे. व्हाईट कलरची गाडी. नाही प्रेक्षक लक्ष देणार नाही वाटतं. गोलंदाजी मार्क सूरज उर्फ भाऊ. येणारे 6 चेंडू 14ची गरज आहे. प्लीज प्लीज जरा ॲक्टिवा आहे बघा. ॲक्टिवा आहे का कोणती तरी स्कूटीच आहे. स्कूटी बघा ना ती. नाही दादा आता इथून जर सांगितलं ना स्कीम काय सांगितली असते ना 1 वर 1 फ्री आहे धावत या तर लोक भरपूर धावत आले असते. 16ची आली. पहिला 19 वर गेली नंतर 16 वर आली आता 14 वर आली. संदीप भोईरने मॅचमध्ये जीव ओतलाय. यस धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद. बरोबर आहे. या मंथन देखील आलेत आमचे जबरदस्त. आपण तर क्रिकेटर एक चांगले समालोचक. GPL मध्ये त्यांचा संघ चॅम्पियनशिप पटकावली आणि मंथनने काय अप्रतिम झेल घेतले. ते मंथनने सांगितलं मला क्षेत्ररक्षण करताना कोणी डिस्टर्ब नका करू. मी माझं काम करणार. आणि 3 झेल त्याने उत्कृष्ट पकडले होते. आता येणारे 6 चेंडू 14ची गरज आहे. जयेंद्रकडे स्ट्राईक आहे. संदीप भोईरला स्ट्राईक कधी मिळणार. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट केली. 2 पूर्ण केल्या आहेत. तिसरी होते का पाहायचंय. तिसरी देखील इथे पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव फलकावरती 60. आता 11ची गरज आहे. संदीप दमलाय पण त्याला माहिती आहे दम आता थोडासा खायचंय आणि दम लावायचंय. आता येणारे 5 चेंडू 11ची गरज आहे. आज काय करतोय खांबालपाडा संघ मैदानावर. जो खांबालपाडा संघ ज्यासाठी चालला तो ते चुका करतोय. तो क्षेत्ररक्षण खराब झालं. कॅचेस ड्रॉप केल्या. एक्स्ट्रा धावा आल्या. संदीपला स्ट्राईक मिळाले. 2 जीवदान मिळाले आहेत. वैयक्तिक खेळतो राज पाटील आम्हाला माहिती आहेत. पंचावन्न धावांचं योगदान दिलंय. 51 धावांचं योगदान दिलंय. अजून काम अधूर आहे. आता येणारे आपण बघतो चेंडू बाकी तिथून 5 आणि 11ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. अजूनही कोणी जिंकू शकतो. इथून वार होऊ शकतोय. सूरजचं हे षटक फार महत्वाचं आहे. राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. संदीप भोईरने स्वतःकडे स्ट्राईक आली त्याला. हा चेंडू ऑन साईडला टर्न केला. चेंज ऑफ पेस होता. 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. मंगेश धावलाय आणि इथे काय झालंय. विकेट सॅक्रिफाईड केली आहे. विकेट गेली आहे. 2ने धावसंख्या वाढते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. आता थांबून चालणार नाहीये. 71 ना 61 झाले आहेत. 10ची गरज आहे अजूनही. 4 चेंडू 10. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. ज्या संदीपने इथपर्यंत मॅच आणली. संदीपने मॅच बनवली. जर संदीपची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त मॅच. विपक्ष संघाला ने धावा केल्यात. कशा प्रकारे घाम फोडायचा तर असा घाम फोडायचा. आता 4 चेंडू 10. आता फटका मारणार कोण. गुरुनाथ पाटील आलायत.
नाही पुराणा चावल आहे पैसा तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. नाही फेकी खूप चांगली केली मंगेशने, ॲक्युरेट फेकी केली. अन्यथा तो पोचला असता कदाचित, थोडंसं काही इंच शॉट जायला. तर सूरज त्याच्याकडे विविधता आहे, लेग ब्रेक ऑफ ब्रेक तो करू शकतोय. आता येणारे 4 चेंडू आणि धावा हव्यात 10. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या नाही मॅच जबर झाली. कोणी जिंको कोणी हरो, क्रिकेटचा विजय. राम पाटील येत आहेत, काय बॅटिंग केली होती GPL मध्ये त्यांनी देखील. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. त्यांचा संघ चॅम्पियन राहिला होता. अर्नी SSC अर्नी स्पोर्ट्स हा संघ वेस्ट आपण आता चॅम्पियनशिप पटकावले. फुल टॉस, टायमिंग होत नाही चांगलं. प्रशांत आले आहेत, एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय, 2 झाले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. सूरज बघा स्ट्रेच करतायत. 63 झाल्या, अजूनही 8ची गरज आहे. 3 चेंडू, चौकार नित्यंत गरजेचा आहे. चौकार नाही तर मॅचमध्ये वापसी होणार नाहीये. मोठा फटका मारावेच लागणार आहे. हा जर संदीप भोईरला जर चेंडू मिळाला असता कदाचित षटकार झाला असता, पण संदीप बाद झाला आहे. ज्याला जीवदान मिळाले 2, पण तो दुर्दैवरित्या धावबाद झाला आणि तिथून सामन्याला गरगर लागले, नजर लागले. अजूनही 3 चेंडू, धावा हव्यात 8. जबरदस्त गोलंदाजी, लेग ब्रेक बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच आणली बघा कशी. आणि याच खेळाडूंनी मॅच थोडीशी आपण तर मोठी देखील केली होती. इथून मॅच असा तर पराभव होतील, पण संदीप भोईर बाद झाला आणि तिथून सामन्याला गरगर लागली बघा. आता येणारे 2 चेंडू आणि धावा हव्यात 8. फुल टॉस, पुन्हा एकदा लेग ब्रेक. आता इथून जिंकता येणार नाहीये. आता धावा हव्यात 7. एक्स्ट्रा जर आली कदाचित तर मजा येईल मॅचमध्ये. संदीप बाद झाला आणि धावबाद. मंगेशचा क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. बॅकवर्ड स्कोअर देखील खूप चांगली फेकी केली त्यांनी. मजा आली मॅचमध्ये. मॅच कोणी जिंको शशांक पाटील, पण क्रिकेटचा विजय होणार आहे. मजा आली, प्रेक्षकांना खूप चांगली मॅच बघायला मिळाली. आयोजन करताना अशाच मॅचेस पाहिजेत ना. 1 चेंडू 7. फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, मिस स्पीड. आणि बघा फक्त 3 धावेने सामना गमावलाय. नाही जे आपण आधी स्ट्राईक मिळाला असती ना कदाचित, तर तिथून मात्र सामना जिंकता आला असता. नाही फटकेबाजी इथून थोडीशी आधी व्हायला पाहिजे होती. नाही एवढी मॅच आणली बघा, 2 धावेने मॅच गमावली. काय हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये हारजीत होतं असं हँडशेक करा. जबरदस्त मॅच झाली, जबरदस्त मॅच.